नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. अखेर तुमचे 30 एप्रिल 2023चे ज्या कंबाईन परीक्षेसाठी तुम्ही आतुरतेने जे वाट बघत होते आणि त्याचबरोबर ही परीक्षा झालेली आहे. मला असं वाटतं की तुमच्या स्वप्नांना पुन्हा एकदा सत्यात उतरवण्याची जी संधी होती ही 30 एप्रिल 2023च्या निमित्ताने परत एकदा या MPSCने दिलेली होती. आणि मी अशी अपेक्षा करतो सुरुवातीलाच की तुम्हा सगळ्यांना हा पेपर खूप सुंदर गेलेला आहे, खूप सोपा गेलेला आहे. काही लोकांचा अभ्यास झालेला नाही, परंतु चिंता करण्याची गरज नाही, कारण हा पेपर जो आहे हा पेपर अगदी सोपा, मध्यम आणि अवघड या अभ्यास करण्यावरती हा पेपर प्रत्येक विद्यार्थ्याला हा गेलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हा पेपर खूप चांगला होता आणि तुम्हा सगळ्यांना चांगला गेला असेल मी अशी अपेक्षा करतो. आता इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य उत्तर देण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर प्रेझेंट होतोय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलवरती. मी सचिन गुळिक. इतिहास या प्रश्नाचे साधारणतः 11 प्रश्न आले होते, परंतु एक प्रश्न जो आहे तो हा पॉलिटिक्समध्ये गेला होता, तरी पण आपण त्याला इतिहासामध्ये पकडायचा आहे. म्हणजे साधारणतः इतिहास या विषयाचे 10 प्रश्न आलेले होते हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. परंतु मी परत अजून एक ॲडिशनल प्रश्न टाकलेला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा तो कोणत्या महिन्यामध्ये आला होता आणि कोणत्या वर्षी आला होता. तर साधारणतः 11 प्रश्नांची तंतोतंत उत्तर देण्याचा मी इथं प्रयत्न करतोय. आयोगाचे आन्सर की येऊपर्यंत आपण वेट करणारच आहोत, परंतु इतिहासामध्ये असं संदिग्ध किंवा संशयास्पद असा कोणता प्रश्न नाही, तरी पण आपण अतिसंभाव्य आणि तंतोतंत उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण पहिला प्रश्न घेतोय तो आहे ऍक्च्युली हा सी सेट आहे. लक्षात ठेवा हा सी सेट आहे आणि या सी सेट मधले काही प्रश्न आपण पहिल्यांदा सी सेट मध्ये इतिहासाने सुरुवात झालेली होती, त्याच्यामुळे ज्यांनी सी सेट घेतलेला होता किंवा ज्यांना आलेला होता तर त्यांच्यासाठी इतिहास खूप सोपा गेलेला असायलाच पाहिजे. तर प्रार्थना समाज, मी प्रार्थना समाज शिकवत असताना किंवा अनेक प्रश्नांचे अतिसंभाव्य प्रश्न घेत असताना कमीत कमी 4 ते 5 वेळा व्हेरी IMP या टॉपिक मध्ये किंवा या एरियामध्ये मी टाकलं होतं की प्रार्थना समाज करून जा, कारण का तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि कसा तो मी तुम्हाला सांगून देतो. तर प्रार्थना समाज हा पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत त्याच्याबद्दलची, प्रार्थना समाजाबद्दलची दादोबा तर्खडकर, आत्माराम पांडुरंग आणि वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादी लोकांनी 31 मार्च 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली. केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा घेतली, हे विधान बरोबर येऊन जातं. प्रार्थना समाजासोबत आत्माराम तर्खडकर यांनी सुबोध पत्रिका सुरू केलेली होती, हे विधान बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मुंबई मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 1911 मध्ये, लक्षात ठेवा 1911 मध्ये हे सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. तर यांच्यावरती कशाचा प्रभाव होता, तर प्रार्थना समाजाचा प्रभाव होता आणि म्हणूनच यांनी काय केलं तर प्रार्थना समाजाच्या वतीनेच अशा प्रकारची एक सोशल सर्व्हिस लीग, आपल्याला ही संघटना कामगार संघटना याच्यामध्ये अभ्यासता येऊ शकते, परंतु याला जोड देता येते प्रार्थना समाजाचे. म्हणून नामजोशी, मुंबईमध्ये सर्वात जास्त रोडची नावं नामजोशी यांच्या नावाने आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं होतं. लाव रे तो व्हिडिओ, इथं पण प्ले होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे चौथा, हे विधान बरोबर येतं. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महाविद्यालयांची स्थापना केली. तर सोलापूर येत नाही आणि त्याचबरोबर कोल्हापूर सुद्धा येत नाही, परंतु मुंबईमध्ये काय केलं होतं, रात्रशाळा मात्र यांनी सुरू केलेल्या होत्या आणि रात्रशाळा 1876 मध्ये भिको चव्हाण यांनी सुरू केली होती. दुसरी गोष्ट, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर अशा प्रकारचे अनाथ आश्रम सुरू केलेलं होतं. म्हणून आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर लिहिलं असतं तर बरोबर आलं असतं, परंतु महाविद्यालय ही जी कन्सेप्ट येते तर ही प्रार्थना समाजासोबत जोडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अ, ब आणि क हे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन्स बरोबर येऊन जातात. म्हणून आपल्याला अ, ब, क हा नंबर 3 चा ऑप्शन बरोबर येऊन जातो. पुढील प्रश्न आहे 2 नंबरचा. हिंदू महासभा ही ऍक्च्युली मी तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं होतं 1908-9 पंजाब, त्याच्यानंतर हरिद्वार किंवा त्याला आपण प्रयाग असं म्हणतो, आणि इथून पुढे हिंदू महासभेचा प्रवास हा RSS पासून सुरू झालेला होता. तर आपल्याला बघायचं 1909, 1908-9, 1915, नंतर 1923, 1925, 1937, 38, 39. तर हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, तर 9 एप्रिल 1915 ला हरिद्वार या ठिकाणी कासिम बजारचे महाराज इथं महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचं घोषित केलं. तर हे नंदी जे आहेत ह्या स्थापनेच्या वेळी ते अध्यक्ष राहिले होते त्या हिंदू महासभेचे. त्याच्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष बासी मुंजे होते. तर ऍक्च्युली हे पहिल्यांदा सदस्य राहिलेले होते आणि सदस्यानंतर 1927
27-28 मध्ये 1927-28 मध्ये हे बासे मुंजे अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर नंबर हा 2 नंबरचा ऑप्शन बरोबर येतो. मुंजे, हेडगेवार आणि डॉक्टर परांजपे. आता हे परांजपे आणि मुंजे हे कोण येते तर लोकमान्य टिळक यांचे टिळकपंथी लोक येतात. यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 मध्ये हिंदू महासभेची एक शाखा ओपन केली. ऍक्च्युली गंमत सांगायची म्हणजे इथं जे हेडगेबार जे होते ज्यांनी RSS 1925 ला बनवली तर हे ऍक्च्युली 1923 लाच बाहेर पडले होते आणि हिंदू महासभेमध्ये सर्वात मोठी फूट पडलेली होती. हिंदू महासभा नाराज झालेली होते आणि त्याच्यानंतर 25 मध्ये RSS तर हे 1923 ला हे हिंदू महासभेतून बाहेर पडले आणि त्यांनी काय केलं हिंदू महासभेची एक शाखा बनवली. 25 मध्ये ऍक्च्युली ते हिंदू महासभेपासून बाहेर पडले आणि त्याच विचाराची ही RSS नावाची संस्था सुरू केली. तर 23 ला ते बाहेर पडून एक हिंदू महासभेची शाखा सुरू केली आणि 25 मध्ये RSS तर हे विधान सुद्धा बरोबर येतं. पुढे आहे 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचं भव्य अधिवेशन पुणे या ठिकाणी भरलेलं होतं. तर ऍक्च्युली हे वर्ष बरोबर आहे परंतु ठिकाण मात्र इथं चुकलेलं आहे. नागपूर या ठिकाणी लक्षात ठेवा 1937 ला कर्णावती या ठिकाणी याचं अधिवेशन झालं होतं. 1938 चं अधिवेशन आहे नागपूर या ठिकाणी. ठीक आहे 1938 आणि 1939 आहे कुठं तर कलकत्ता या ठिकाणी. त्याच्यामुळे यात सगळ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतील तर विदा सावरकर हे त्याचे अध्यक्ष होते. म्हणून इथं हिंदू महासभेचं अधिवेशन पुणे या ठिकाणी याचा काहीही संबंध येत नाही. म्हणून आपल्याला अ ब क हे ऑप्शन्स इथं बरोबर घेऊन जातात. तर अ ब क हा त्याचा पर्याय योग्य आहे. त्यानंतर 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनापतींनी मी 1857चा उठाव बॅच मध्ये जेव्हा दिला होता त्यावेळी खूप मोठे चार्ट बनवून दिले होते. त्याच्यामध्ये ही सगळी नावं दिलेली आहेत. तर कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. तर नील हॅवलॉक येऊन जातात, ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू येऊन जातात, कॅम्पबेल आणि रोज ह्यूम रोज तर ऍक्च्युली तुम्हाला झाशीच्या राणी यांच्या विरोधामध्ये लढताना ह्यू रोज दिसतात आणि डिग्बी आणि कॉलिन क्लार्क जे आहेत तर या दोघांचा काहीही संबंध येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर काय आहे अ ब क हा 3 नंबरचा पर्याय बरोबर येऊन जातो. सी सेट आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर हे 3 येऊन जातं. त्याच्यानंतर पुढे आहे 1875. बघा काही वर्षांपूर्वी 1875 वरती सुपे यावरती प्रश्न विचारलेला होता आणि सुप्यावरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी बरोबर केलं होतं. मे 1875 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्याचं बरोबर. इथं असणारे अजून एक प्रश्न आला होता त्यांच्यावरती गवा जोशी खतफोडीचं बंड वगैरे आणि याच्यावरती मी सविस्तर सांगितलेलं होतं. परंतु 1875 मध्ये शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झालेला होता तर भिमडी, सिरूर, पारनेर आणि अहमदनगर हा पर्याय बरोबर येऊन जातो. इंदापूरमध्ये रेकॉर्डोचा भूखंड मोजणीचा सिद्धांत सांगितला होता. त्याचबरोबर बागलान मी ऑलरेडी बॅच मध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं होतं. नाशिकमध्ये आहे, सातारा आणि हवेली. आता बागलान आहे, सातारा आहे आणि इंदापूर आहे. तर हवेली जरी नसलं तर हा पर्याय इथं बरोबर येऊन जातो. तासगाव, शिराळा, जत आणि मलकापूर कराड या ठिकाणी येऊन जातं. जत हा सांगली जिल्हा, शिराळा ऍक्च्युली सांगली जिल्हा आणि तासगाव सांगली जिल्हा. तर हा ऑप्शन मात्र बसत नाही. परंतु अहमदनगर जिल्ह्यामधला हा कर्जत, श्रीगोंदा, सोलापूर आणि रत्नागिरी हे बसून जातो. म्हणजेच आपल्याला अ ब आणि ड हा ऑप्शन आपल्याला बरोबर यायला पाहिजे. क हा पर्याय योग्य नाही, चुकीचा आहे. म्हणजे हा तासगाव, शिराळा इथं काही संबंध येत नाही 1875चा. नंबर 5 चा क्वेश्चन आहे क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनादरम्यान त्यांनी भाग घेतलेला होता. मी याच्या अगोदर म्हणजे 28 तारखेला एक व्हिडिओ अपलोड केला होता क्रांतिकारी चळवळ आणि त्याच्यामध्ये सविस्तर सेनापती बापट यांचं सांगितलेलं होतं. तर गोवा मुक्ती संग्रामामध्ये सेनापती बापट होतेच. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये होते. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होते आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमावादामध्ये सुद्धा ते सेनापती बापट होते. म्हणून याचं उत्तर जे आहे तर 1 2 3 4 तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. अ ब क हा पर्याय सर्वात जास्त बरोबर आलेला आहे. दुसरा पर्याय आहे सर्व बरोबर. तर हे 2 उत्तर मात्र इथं बरोबर येऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. म्हणजेच काय तर 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ऍक्ट आला होता. पण याच्यावरती 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. एक इतिहासावरती आणि दुसरा पॉलिटीमध्ये घेऊन गेलेले. परंतु इथं आपल्याला इतिहासाचा प्रश्न सोडवूया पहिल्यांदा तो पण प्रश्न सोडवू. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांमध्ये असंतोष पसरत होता. आता क्रांतिकारकांच्या चळवळी कधीपासून सुरू झाल्या होत्या 1912 पासून क्रांतिकारकांच्या चळवळी जेव्हा सुरू झाल्या होत्या तर तिथं आपल्याला माहिती आहे
रासबिहारी बोस यांनी हार्डिंगवरती बॉम्ब हल्ला केला. त्याच्यानंतर मात्र क्रांतिकारी चळवळ 1922 पासून, पण या क्रांतिकारी चळवळींचा उगम हा अगदी 1898, त्याच्यानंतर 1904, त्याच्यानंतर मग आपल्याला अनुशीलन समिती असेल किंवा भारतामध्ये सुरू झालेलं हे बंगालच्या फाळणीच्या विरोधातलं आंदोलन. तर क्रांतिकारकांच्या ह्या चळवळी, हे ऑप्शन्स आपल्याला इथं बरोबर येऊन जातो. त्याच्यानंतर काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये 1916 मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन झालं होतं लखनौ ऐक्य करार, त्याला हिंदू मुस्लिम ऐक्य करार असं म्हटलं जातं. जहालवाद आणि मवाळवाद याच्यामध्ये 1915ला काय केलं होतं, सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली टिळकांना आतमध्ये घ्यायचं, म्हणजेच कोणाला तर जहालवाद्यांना आतमध्ये घ्यायचं अधिवेशन झालं आणि ठराव झाला. आणि 1916ला जसं हिंदू मुस्लिम ऐक्य झालं तसं जहालवाद मवाळवाद हे झालं होतं. पहिल्या महायुद्धाने, हा पहिलं महायुद्ध 1914 ते 1918चं आहे. ऍक्च्युली याचा पण खूप मोठा परिणाम झालेला होता आणि राजकीय परिस्थिती मात्र हा भारताच्या फेवरमध्ये होती आणि म्हणूनच वरीलपैकी सर्व पर्याय या उत्तराचे कसे आहेत, बरोबर येऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना हे प्रश्न व्यवस्थित जमले असतील. त्यानंतर डॉट डॉट यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावलेली होती. तर दिल्ली दरबाराला कोण गेला असेल, महात्मा ज्योतिबा फुले नाही जाणार आहे, केटी तेलंग जाणार नाहीत. परंतु इथं काय सांगितले की स्वदेशी चळवळ, मग तुम्हाला स्वदेशी चळवळीवरती प्रश्न विचारला जातो. तर पहिल्यांदा 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने स्वदेशीचा उल्लेख केलेला होता. त्याच्यानंतर 1877 मध्ये पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने इथं इंग्लंडच्या राणीला सम्राज्ञी पदवी द्यायची होती. तर त्यावेळी पुण्यातून सार्वजनिक सभेच्या वतीने कोण गेलं होतं, तर गवा जोशी, अर्थात आपण सार्वजनिक काका असं म्हणतो, आणि हे तिथं गेले होते आणि त्यांनी खादीचा पोशाख घालून स्वदेशी चळवळीचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. म्हणून गवा जोशी हे येतात. गवा जोशींना 1875च्या खतफोडीच्या बंडाशी सुद्धा आपल्याला जोडता येऊ शकतं. ठीक आहे. सीताराम हरी चिपळूणकर हे महात्मा फुले यांचे मित्र होते, परंतु इथं जरी या ब्रिटिश रॉयल फॅमिली सोबत चांगले संबंध जरी असतील तर हे मात्र तिथं गेलेले नव्हते. त्यानंतर परत एकदा इथं येतं उत्तर हे 1 नंबर. त्यानंतर आता हा प्रश्न आहे, या प्रश्नाला मी म्हणणार आहे की लाव रे तो व्हिडिओ. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असायला पाहिजे आणि मग उत्तर काय येऊन जातं, तर हा या प्रश्नाचं उत्तर आहे. 1889 मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे लोकमान्य टिळक आणि गोपालकृष्ण गोखले ते दोघांचाही या अधिवेशनामध्ये सहभाग झालेला होता. याच अधिवेशनामध्ये विशेष महाराष्ट्रीयन महिलांचा सुद्धा सहभाग होता. हे अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कित्येक फुटांचा शेतकऱ्याचा पुतळा, जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये घेतले पाहिजेत. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही डिस्कस करणार नाही मोठ्या स्टेजवरून, तोपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय होण्याचा इथं अधिकार नाही. तर राष्ट्रीय होण्यावरती महात्मा ज्योतिबा फुले यांनी घणाघाती घाव घातलेले होते. 1910 अलाहाबाद या अधिवेशनाचे अध्यक्ष वेडरबन होते. यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895 पुण्याचं अधिवेशन आणि घाव घातलेले होते. 1910 अलाहाबाद या. ओके, तर तुम्हाला या प्रश्नाच्या निमित्ताने या प्रश्नाचं उत्तर सापडून गेलं असेल. तर मी ऑलरेडी सांगितलं होतं 1889 हे अधिवेशन विल्यम वेडरबन हे अध्यक्ष होते. त्यानंतर 1891चं जे अधिवेशन आहे तर त्याचे अध्यक्ष पी आनंदा चार्लो होते, हे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होते. 1895च्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि 13वा अधिवेशन अमरावतीचं श्री शंकर नायर हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे येऊन जातं तर याला 3 नंबर जोडायचे. 1 नंबरला 3 नंबर हा एकाच ठिकाणी येऊन जातं. म्हणून ॲज इट इज मी यूट्यूबला प्रश्न टाकला होता, यूट्यूबला लेक्चर टाकलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती, त्याच्यावरती हे प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढील आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884 मध्ये, आणि याची प्रेरणा कोणाकडून घेतली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून प्रेरणा घेतलेली होती. आता कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालेलं होतं, तर लक्षात ठेवा केशवराव बागडे आणि केशवराव बोले जे आहेत, तर केशवराव अर्थात यांचं नाव आहे, परत एकदा सांगतो, सीताराम केशव बोले. सीताराम केशव बोले, आणि हे सीताराम केशव बोले म्हणजे सी के बोले, तर हे 1922 नंतर ऍक्टिव्ह होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या मांडीवरती बसलेले सी के बोले तुम्हाला दिसतात रेल्वे स्टेशनवरती. एक्स्ट्रा चेअर नव्हती म्हणून मी युट्यूबमध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता इथं सीताराम बोले सांगितलेलं आहे. आता याच केशव बोले विचारलं तर केशव बोले यांचा संबंधच येत नाही, डिटेल्स सुद्धा मिळत नाहीत. आणि केशवराव बागडे जे आहेत तर हे तुम्हाला माहिती आहे की देशाचं दुश्मन नावाचं जे पुस्तक लिहिलं होतं, या पुस्तकामध्ये यांनी एक महत्त्वाचा रोल प्ले केला होता. आणि त्याचबरोबर
रयत शिक्षण संस्था हे स्थापन होत असताना सत्यशोधक समाजाचं अधिवेशन कराडमध्ये साताऱ्यामध्ये जे भरलं होतं तर त्या साताऱ्याच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले होते, म्हणून यांचा कालावधी हा नंतरचा येऊन जातो. परंतु 1884 जर म्हटलं तर इथं रघु भिकाजी येतात, गेनू बाबाजी येतात, नारायण सुरकोजी, विठ्ठलराव कोपरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. अर्थातच हे ब क ड हा ऑप्शन इथं बरोबर येऊन जातो, म्हणजेच हा 4 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. बॉम्बे मिल हँड असोसिएशन, मुंबई गिरणी कामगार संघटना. याच्यानंतर आपण अजून एक प्रश्न घेतोय 10 नंबरचा, शेवटचा परंतु सेकंड लास्ट आहे. 1857च्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणत्या गव्हर्नर जनरलने म्हटलेलं आहे? तर लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ येतो 1848 पासून 1856 पर्यंत, परंतु हा तर भारतातून निघून गेलेला होता. लॉर्ड माउंटबॅटन यांचा कार्यकाळ 1947 चा आहे, परंतु इथं स्टेटमेंट येत नाही. लॉर्ड रिपन आणि लॉर्ड लिटन 1880 पासून 1884 पर्यंत यांचा कार्यकाळ हा खूप लांब पर्यंत जातो, परंतु हे जे स्टेटमेंट केलं होतं तर हे स्टेटमेंट असं होतं की लॉर्ड कॅनिंगहॅम यांचं स्टेटमेंट आहे. हे ॲक्च्युली कॅनिंगहॅम यांचं स्टेटमेंट आहे. हा इतिहासामध्ये कॅनिंगहॅम असं नाव दिलेलं आहे, परंतु आपल्याला इथं ऑप्शन्समध्ये कॅनिंगहॅम यालाच ओके करून यायचं आहे. याने काय सांगितलं होतं, जर समजा निजाम आणि शिंदे यांनी उठावामध्ये भाग घेतला असता तर आपल्याला आपला घासा गुंडाळावा लागला असता. हे त्याचं ॲक्च्युली स्टेटमेंट आहे ओरिजिनल, आणि हे स्टेटमेंट लॉर्ड कॅनिंग यांनी केलं होतं, कॅनिंगहॅम यांनी केलं होतं, परंतु उत्तरामध्ये आपल्याला कॅनिंग द्यायचं आहे. आयोग सुद्धा कॅनिंगवरतीच येणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे जो आपल्याला पॉलिटीमध्ये हा क्वेश्चन जातो, परंतु 1919 आहे, त्याच्यामुळे आपण इतिहासामध्ये बघू. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाचा विषयी जो अहवाल आहे तर यामध्ये प्रसिद्ध करण्यात आला, तर तो कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला? तर 1918 कॉमन दिलेला आहे, परंतु याची ॲक्च्युली जर डेट आपल्याला जर पाहायची म्हटलं तर ॲक्च्युली हा 27 मे पासून बघा, हा ॲक्च्युली 27 मे पासून 7 जून पर्यंत, तर 27 मे पासून हा 7 जून पर्यंत, 7 जून 1918, तर 1918 तर हा ॲक्च्युली ड्राफ्ट पब्लिश केलेला होता 1919चा, आणि त्याच्यानंतर मग ड्राफ्ट नंतर 1919चा जो कायदा आहे तर हा कायदा इथं पास झालेला होता, आणि म्हणूनच इथं काय म्हटलं जातं तर हा जून 1918चा कायदा आहे. पण आता आयोगापर्यंत आपल्याला आयोगाच्या आन्सर की पर्यंत वाट बघायचे. आयोग ऑक्टोबर देते की 7 जून, ॲक्च्युली हा 7 जूनचा डाटा तुम्हाला आपल्या नोट्समध्ये अवेलेबल येऊन जातो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे 11च्या 11 प्रश्न इथं अतिसंभाव्य सिरीज चालवली होती. IMP फॅक्ट आहे आणि जयंती विशेष, तर याच्यामधून खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तरी पण अजून एखादा जो प्रश्न आहे तुम्हाला प्रार्थना समाजाचा जो दाखवायचा होता, तर हा प्रार्थना समाजाचा प्रश्न मी परत एकदा तुम्हाला दाखवून देतो की तो कशा पद्धतीनं याच्यामधून आलेला होता. तर हा बघा, प्रार्थना समाज मी युट्यूबला घेतलेलं होतं बघा. तुम्ही नाव तर एकच ऐकलं असेल केशवचंद्र सेठ, पण त्यांच्याबरोबर अजून 2-3 व्यक्ती होत्या. त्यामध्ये नवीन चंद्र राय हे एक व्यक्ती आहेत, PC मुजुमदार आणि बाबू महेंद्रनाथ ह्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्या प्रार्थना समाजाला अगदी प्रेरणास्थान म्हणून आलेल्या होत्या, लक्षात ठेवा. त्यानंतर सहकार्य कोणाचं होतं? राम बाळकृष्ण, त्याचबरोबर चंदावरकर आहेत, भांडारकर आहेत, वामनाबाजी मोडक आहेत, त्याचबरोबर भास्कर दादोबा आणि आत्माराम पांडुरंग हे सुद्धा उपस्थित होते. लक्ष्मण भिकोबा चव्हाण होते, प्रतापराव मुजुमदार होते, सखाराम अर्जुन, शेमिया आणि ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला यूट्यूबला जेवढं घेतलं होतं तर तेवढे प्रश्न तर किमान इथं आलेले आहेत. मी फक्त 2च प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी सगळ्या लोकांना पेपर हा चांगला गेलेला असेल अशी मी अपेक्षा करतो, आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे इतिहासाचे प्रश्न किती बरोबर आलेले आहेत तर हे एकदा चेक करून घ्यायचे. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट.